चला मॅचकडे आपण वळत आहोत. पहिले 3 लगातार डॉट बॉल आलेत. चौथा बॉल गोलंदाज तयार होतोय. ओ हो हो, चौथा देखील डॉट आलेला आहे, परंतु 22च्या स्वरूपामध्ये धावा मिळतात तिकडे. 4 आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 4 या आकड्यावरती आपण पाहतोय. पाचवा बॉल गोलंदाज पुन्हा तयार होतोय. यावेळेस बरोबर टॅप केला आणि बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार. येतोय 4 चौकार. अंतिम बॉल समोरच्या दिशेला खेळायचं आहे. अडवायचा प्रयत्न झालाय तिकडे. डॉट बॉल आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलक आपण पाहतोय 8 या आकड्यावरती. गुड स्टार्ट फ्रॉम बॉलिंग साइड. भरपूर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजांकडनं. फक्त पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्यात. या स्पर्धेमध्ये मोस्ट रन चेसचा विचार केला तर लास्ट मॅचमध्ये 103 धावा चेस आणि हायेस्ट चेसिंग सध्या त्या 7 स्टार 7 डायमंड्स 7 हिऱ्यांच्या नावावरती आहे. आणि मला आठवतं मी दुसऱ्या दिवसामध्ये म्हटलं होतं ना की आपण इतिहासामध्ये एक गोष्ट ऐकली होती. वेडात मराठे वीर दौडले 7 आणि हे वीर 7 सध्या मैदानामध्ये देखील चांगली कामगिरी केली त्याने. त्यामध्ये राजचा विचार केला तर प्लेअर ऑफ द मॅच. भरपूर चांगला खेळ, डॉमिनेटिंग खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 तळण्याकरिता गोलंदाज रोहित. ओ आणखी एक चांगला बॉल आहे, वेगवान होता, 30 सरार होता, बॉल फरार झालेला आहे. डॉट बॉलची समाप्ती आली. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 12 आकड्यावरती आणि विकेट आलाय पहिला. ओ रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न होता आणि यावेळेस बरोबर धावा मिळाल्या 4 आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील फलकावरती वाढतीये. धावा जाऊन पोहोचला गेला आतापर्यंत 16 आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 2 मध्ये. मागील काही षटकांमध्ये आपण जर बघितलं गेलं तर स्कोर थोडा थांबताना दिसलाय, कारण की लास्ट मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये ऑल आउट झाला संघ 25 या 20 धाव्यांवरतीच. ड्राईव्ह केल्या बॉलला बरोबर धावा मिळती 4 आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या 20 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त. बॉल तयार. ओ हो, पाठीमागे खेळले टॅप शॉट आणि त्यानंतर धावा मिळत आहे 4 आणि चौकाराच्या मदतीने 24 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचला गेल्यात. अपसमचा भरपूर जास्त बाहेर. अंपायरचा इशारा नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. हो, चांगला बॉल आहे यावेळेस. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती स्थगिती पाहत असताना 25 या आकड्यावरती. ड्राईव्ह केलाय, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळत आहे 4 आणि 29 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे चौकार आणि 33 धावा फलकावरती या चौकाराच्या मदतीनं. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि या षटकामध्ये धावा थोड्या वेगाने आल्यात. आणखी एक गिल चौकार त्याच्यामध्ये 37 धावसंख्या फलकावरती पाहतोय. चेंडू फेकून झालेत या षटकामध्ये आतापर्यंत 5. शेवटचा अंतिम बॉल. टॅप अँड टक चौकार. धाव फलक आपण पाहतोय 41 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त.
रोहित आलेत गोलंदाजीवरती षटक हाताळण्याकरिता 4थ्या क्रमांकाचं आणि पहिलाच बॉल एक धाव फलकावरती आली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये 42 आकड्यावरती. त्याच्यामध्ये 4 अजून ऍड केल्या जातील. 46 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. सेहेचाळीसावा फलकावरती आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. रोहित गोलंदाजीवरती. पुढील बॉल लेग सम सोडू जाणारा हा बॉल, परंतु वाईट +4. बॅट लागली आहे का? बॅट आहे. बॅट इन्वॉल्ड आहे. बॅटरनीच सांगितलंय. 4 धावा मिळतील. टोटल धाव फलक 50. ड्राईव्ह केले समोर. धावा 4. 54 वरती स्कोर बोर्डला. या षटकातील आतापर्यंत 4 बॉल फेकले, 54 धावा आहेत. सेकंड लास्ट बॉल, 5वा चेंडू. ओहो, पुन्हा एक कलात्मक फटका आहे. इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. आणखी 4 धावा ऍड केल्या जातील. 58 वरती स्कोर पोहोचलेला आहे. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आता 4थ्या षटकामधील आणि अंतिम बॉल देखील बाहेरून आणावा लागेल. 4 चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला 4 षटकांच्या समाप्तीनंतर 62. ऋषी आलेत गोलंदाजीवरती अंतिम षटक हाताळण्याकरिता. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. 63 धावा फलकावरती आपण पाहतोय. एका सिंगलच्या मदतीने स्ट्रायकर एंडवरती बॅटर एक 44 वरती खेळताना आपण यशला पाहतोय. पाठीमागे खेळायचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहेत तिकडे. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. यश चांगली पारी खेळला या स्पर्धेमध्ये. 44 धावा बनवल्यात. ड्राईव्ह केला. 48 वरती गेला वैयक्तिक आणि टोटल जर बघितला गेला तर स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 67 वरती. 2 धावा कमी आहेत त्याला आता अर्धशतक कंप्लीट करायला. आणि क्लीन बोल्ड विकेट. साहिल नवीन बॅटर. ओहो, पाठीमागे स्वीप केलं साहिलने. चौकार जोडला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 71. 71 आकड्यावरती. एक धाव मिळते तिकडे लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. +1 रनआउट आहे ना. टोटल स्कोर किती आहे? 72 आणि 73 चा रनचेस आहे. नेक्स्ट मॅच जनमान स्ट्रायकर घोटेकर आणि सुलावाडा बिलार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या.
चला दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंत टोटल 72 आणि 73चं टार्गेट आहे. बॉल तयार. ओपनिंग पेअर्स मध्ये दोन बॅटर आपण पाहतोय, सुशांत आणि मयूर. पहिलाच बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा मिळत आहेत आणि चौकाराच्या मदतीनं खातं उघडलं गेलं वैयक्तिक आणि सांघिकी. पुन्हा खेळायचा प्रयत्न केला ऑप्शनचा बाहेर परंतु एक धाव तिकडे. सावकाश सावकाश. एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 5 धावा फलकावरती आहेत. ओ हो हो, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार, मग सिंगल, मग डॉट. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 धावा फलकावरती. स्वीप करायचा प्रयत्न परंतु अंपायरचा इशारा आलाय. डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. बॅटचा कडेला लागलाय आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा 4. चौकार आणि चौकाराच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 9 या आकड्यावरती. वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. 10 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. चार धावा मिळत आहेत आणि चौकाराच्या मदतीनं 14 धावा. वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि धाव फलक वाढतंय. ऑप्शनचा बाहेर बॉल. पुन्हा वाईडच्या स्वरूपामध्ये धाव. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 16 आकड्यावरती. ड्राईव्ह केले बॉलला, बरोबर टॅप शॉट, लॉंग ऑफ पार. 4. चौकार. आणि नो प्लस 4 टोटल 5 मिळतात धावा. धाव फलक आपण पाहतोय 25 आकड्यावरती. पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. अंपायरचा इशारा येतो वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने 26 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आणखी एक चांगला बॉल परंतु धावा मिळती त्याच्यावरती 4. लेग बाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार. धावसंख्या फलकावरती 30 आकड्यावर. ड्राईव्ह केले बॉलला, यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा मिळत आहेत. 34 आकड्यावरती स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. पुन्हा ड्राईव्ह केलाय परंतु आता या बरोबर फिल्डरच्या हातामध्ये. राज
दरम्यान क्षेत्र महाबळेश्वरचे सन्माननीय सरपंच राजेंद्र शेठ पुजारी साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूयात महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 मध्ये. मोस्ट वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. बॅटच्या कडेला लागलाय, फाईन खेळलाय, धावा मिळती 4. धावा आल्या चौकाराच्या मदतीनं. टोटल 42 आकड्यावरती. क्षेत्र महाबळेश्वरचे सन्माननीय प्रथम नागरिक राजेंद्र शेठ पुजारी साहेब सरपंच साहेब इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात आपल्या व्यासपीठावरती. आणि आमचा हा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहत आहोत. बॉल तयार होत आहे. आतिश गोलंदाजीवरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये विजयाकरिता इक्वेशन जर बघितलं गेलं तर 18 बॉल 30 ची गरज आहे. नो बॉल, त्याच्यावरती 4 जोडल्यात चौकार. धावा मिळतील 5 आणि 5 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढल्या देखील. धावा फलक आपण पाहतोय 48 आणि विकेट आलाय. पुन्हा ड्राईव्ह केलाय आणि यावेळेस देखील दूर 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 आणि खूप दूर चौकार. 52 धावा फलकावरती 50+ स्कोर जाऊन पोहोचलाय आणि आता विजयाकरिता 16 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. मॅच आली जवळ. डॉट बॉल आलाय. स्वीप केल्या बॉलला आणि यावेळेस स्वीप अँड स्विच. धावा मिळत आहे 4 आणि चौकाराच्या मदतीने स्कोर आता जाऊन पोहोचलेला आहे. अब तक 56. विजयाकरिता 14 मध्ये 17. डॉट बॉल. 13 मध्ये 17 ची गरज आहे. ड्राईव्ह केलाय. वा, जणू काय आंब्याच्या झाडावरून आंबाच सोडलाय. कमालीची बिल्डिंग पाहायला मिळाली. आणि धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर आतापर्यंत 56 धावा फलकावरती पाहायला मिळतात. सो विजयाकरिता 12 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. 12 बॉल्स रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 17 रन्स टू विन. ओमकार गोलंदाजीवरती चौथ्या षटकामध्ये पेनल्टी मिड षटक आपण पाहत आहोत. पहिला बॉल ओमकार, वरी फर्स्ट डिलिव्हरी. ओ, डिफेन्सिव्ह खेळायचा परंतु बरोबर गॅप मधला बॉल चौकाराकरिता. धावा मिळती 4 आणि या चौकाराच्या मदतीने आता 11 बॉल 13 ची गरज आहे. 11 रन्स, 11 बॉल्स अँड रिमेनिंग 13 रन्स टू विन. पुन्हा अंपायरचा इशारा नो आणि यावेळेस फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. कसा मिळेल परंतु मोए मोए. अंपायर काय इशारा कळवा. नो +4. यस, डेफिनेटली मोए मोए. 5 धावा मिळतील. विजयाकरिता आता 8 ची गरज आहे. यस, घेतलं 5 धावा. 8 ची गरज आहे. खेळायचा प्रयत्न केला बघा परंतु एक बाईकची चावी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. बाईक ही सांगतो नाही, चावी बनवलेली आहे, कंपनी चावी नाही आहे. कोणाची असेल तर घेऊन जा आणि चावी सोबत घराच्या लॉकची चावी आहे. गाडीची चावी नवीन मिळेल परंतु घरी जायला लॉक नाही उघडणार. $69 धावा. 4 ची गरज आहे विजयाकरिता. ओ, स्विंग अँड मिस बट वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. 3 ची गरज आहे आता. प्रेक्षक भरपूर साऱ्या ऑनलाईनच्या माध्यमातून कमेंट प्रतिक्रिया पोहोचवत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. चौकार मॅच समाप्त झालेले आणि चौकाराच्या मदतीनं जिंकली आहे मॅच.
टीम रिव्हिरिया या संघाच्या नावावरती मॅच राहिली आहे. आमचे व्यासपीठ पाहतोय समोर. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सगळे गोड व्यक्तिमत्व, आमचं कॉम्बॉक्स आणि हे सगळे प्रेक्षक मान्यवर, सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि या मॅचचा हिरो सुशांत. आणि चला मॅचला जशी सुरुवात